हे बघा इथे बघू शकता, इथे सॅम्पल्स लावलेले आहेत. जसं तुम्ही हे मटेरियल चेक करत आहात सर, जिमीचू मटेरियल मध्ये आहे. टोन टू टोन यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे, जरीचं काम मिळणार आहे. फॅब्रिक पण जबरदस्त आहे. आणि कसं असतं ना, हे तुम्ही ऑनलाईन पण सेल करू शकता सर. हे जे 6 पीस आहेत ना, हे पूर्ण सेट मध्ये असतं. हो, सेट टू सेट मध्ये ते जे कलर असतात ना, तुम्हाला कलर पण मिळतात, डिझाईन पण मिळतात. समजा तुमच्याकडे ही डिझाईन नसेल चालत ना, तर याच्यामध्ये अजून आपल्याकडे डिझाईन मिळतील. आणि ताई हे सर्व जे साड्या मागे मी किती प्रॉफिट काढू शकतो की माझ्या सोबत ठेवले तर मी? बिलकुल, बघा जसं आपल्याकडे 121 पासून स्टार्टिंग आहे, हो की नाही? तर तुमच्या एरियावर डिपेंड करतं की तुम्ही तुमच्या एरियात किती मार्जिन लावू शकता. ताई, हा बोला ना सर. आता लग्न सराई चालू आहे बरोबर? हो. तर माझ्या शॉपवरती कस्टमरची वर्क साडीमध्ये नवीन पॅटर्न मध्ये काहीतरी डिझाईन्स हवी, तर मला तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये 15-20 डिझाईन दावा ना की तुमच्याकडे नवीन पॅटर्न मध्ये काय आले. बघा, सर्वात पहिले तर मी तुम्हाला सांगते, नवीन डिझाईन इथं रोज येत असते बरोबर. इथे तुम्ही सॅम्पल्स चेक करू शकता. प्रत्येक डिझाईन वेगळी, प्रत्येक पॅटर्न वेगळं, प्रत्येकाचं फॅब्रिक वेगळं. कारण की अजमेरा फॅशन असं एक ब्रँड आहे ज्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन कलेक्शन मिळत असतात. हे बघा इथे बघू शकता, इथे सॅम्पल्स लावलेले आहेत. जसं तुम्ही हे मटेरियल चेक करत आहात सर, जिमीचू मटेरियल मध्ये आहे. टोन टू टोन यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे, जरीचं काम मिळणार आहे. फॅब्रिक पण जबरदस्त आहे. आणि कसं असतं ना, हे तुम्ही ऑनलाईन पण सेल करू शकता सर. पण ताई यांची प्राइस काय असणार आहे? फक्त 121 पासून सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही ही साडी लावता याची नाही? नाही, याची वेगळी प्राइस असेल. ती 121 वाली ती वेगळी आहे. जसं तुम्हाला हे एक अजून एक नवीन डिझाईन आहे, तुम्ही बघा, खूप सुंदर आहे. आणि याच्यावरची डिझाइन आहे, हा फॅब्रिक ताई कुठला आहे? हा पण जिमीचूचाच आहे, पण जसं याच्यावर खूप जास्त शाईन आहे, याच्यावर थोडीशी शाईन कमी आहे. म्हणजे की फॅब्रिक मध्ये पण प्रकार असतात. बरेच लोक कसं म्हणतात की हेच फॅब्रिक, हीच डिझाईन आम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये घेतली, पण बघा फॅब्रिकचं अंतर असतं बऱ्याच. ताई याच्यामध्ये कलर्स असतील ना वेगवेगळे की सारखे कलर्स आहेत? नाही, हे बघा, हा जो कलर आहे ना, हे सॅम्पल ठेवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील, डिझाईन्स मिळतील. याच्यामध्ये असे कलर असतात. हे बघा, हे जे 6 पीस आहेत ना, हे पूर्ण सेट मध्ये असतं. हो, सेट टू सेट मध्ये ते जे कलर असतात ना, तुम्हाला कलर पण मिळतात, डिझाईन पण मिळतात. समजा तुमच्याकडे ही डिझाईन नसेल चालत ना, तर याच्यामध्ये अजून आपल्याकडे डिझाईन मिळतील. कसं असं ना, कस्टमरांना दाखवायला तुम्हाला सोपं पडतं. जसं तुम्ही ही डिझाईन बघा, एकदा खोलून मी तुम्हाला दाखवते. याच्यावरची डिझाईन तुम्ही चेक करू शकता. सोबर आहे. आणि येत्या लग्नाच्या सीझन मध्ये कसं, ह्या अशा साड्या जास्त विकल्या जातात बरोबर. हे बघा, जसं आपण मगाशी एक साडी स्टार्टिंगला बघितली ना, त्याचे हे लाईट कलर आहेत, खूप सुंदर आहे. आणि ताई ते 60 ग्राम आणि ते कलेक्शन, ते कुठले कलेक्शन आहे ते? हे बघा, 60 ग्राम यामध्ये पण फॅब्रिक येतं. पण जे 60 ग्राम जॉर्जेट तुम्ही म्हणताय ना, ते जास्तीत जास्त प्रिंटेड साड्यांमध्ये यूज केलं जातं. ते डेली वेअरच्या हिशोबाने महिला घालत असतात. आणि आपल्या महाराष्ट्रीयन महिलांना एकदम लाईट वेट साड्या हव्या असतात, ते पण तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ताई माझ्या जवळ जे कस्टमर येतात ना, ते बरेच सांगतात ते झोमॅटो फॅब्रिक आता नवीन काय पॅटर्न आलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. मला त्या पॅटर्न मध्ये काही दावा, मग ते कढाई वर्क असं काहीतरी म्हणतात ते. हे बघा, पहिले तर मी तुम्हाला सिमर मटेरियल माझ्या हातात आलं आहे, ते तुम्हाला दाखवते. सिमर मटेरियल मध्ये, आणि त्यात मला जॉर्जेटचं फॅब्रिक मिक्स केलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि अगदी सॉफ्ट आहे. तुम्ही डिझाईन चेक करू शकता. यावरची सिरोस्की मॅचिंग आहे. बघा, हा पण लुक एक वेगळा असतो. म्हणजे की कसं, आपण जेव्हा सेम मॅचिंगचे जर स्टोन वर्क किंवा जरी वर्क लावलं, त्याच्यावर इफेक्ट वेगळा येतो. आणि मॅचिंगचं लावल्यानंतर त्याचा तुम्ही इफेक्ट बघू शकता, किती सुंदर वाटतं. म्हणजे की वेअर केल्यावर खूप छान वाटणार आहे. तर तुम्हाला जर असं वेगळं कलर चार्ट मध्ये हवं असेल, जशी ही तुम्ही पिंक कलरची साडी बघत आहात, पण यावर गोल्डनची जरीची सिरोस्की वर्क लावली, बघू शकता छानपैकी. तर असे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही आपल्या दुकानात ठेवू शकता. कारण की जेवढे पॅटर्न छान असले, डिझाईन छान असली, तेवढा आपला रिझल्ट पण व्यवसायात चांगला दिसत असतो. आणि ताई हे सर्व जे साड्या मागे मी किती प्रॉफिट काढू शकतो की माझ्या सोबत ठेवले तर मी? बिलकुल, बघा जसं आपल्याकडे 121 पासून स्टार्टिंग आहे, हो की नाही? तर तुमच्या एरियावर डिपेंड करतं की तुम्ही तुमच्या एरियात किती मार्जिन लावू शकता. जर आपलं छोटं खेडगाव जर असेल, तर जास्तीत जास्त तुम्हाला एका साडी मागे 50, 100, 150 लास्ट इनफ आहे. आणि जर थोडा सिटी टाईप असेल, म्हणजे लोक वाटतंय की हा बुवा घेण्यासारखे असेल लोक, तर तुम्ही त्यामागे 200-250 रुपये लावू शकता. पण साडीवर डिपेंड करतं, प्रॉडक्टवर डिपेंड करतं. असं नाहीये की नुसतं मार्जिन लावायचे, नुसतं मार्जिन लावून उपयोग नाहीये. आपले ग्राहक पण जुडले पाहिजेत. कसं असतं ना, प्रॉडक्ट ठेवून उपयोग नाहीये. आपण ग्राहक
ग्राहकांची चॉईस सुद्धा ओळखणं महत्वाचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणत होते सर झोमॅटो मटेरियल, हा हे बघा हे झोमॅटो मटेरियल आहे. याच्यामध्ये जे असतं ना तुम्हाला असे लाइनिंग्स मिळतात बारीक बारीक, हे बघा या पद्धतीने तुम्हाला लाइनिंग्स यामध्ये मिळत असतात आणि खूप सॉफ्ट, म्हणजे की शिफॉन मटेरियलचं जवळपास याचं मॅचिंग असतं. शिफॉन मटेरियल मध्ये पण असे लाइनिंग्स असतात, तसंच या झोमॅटो मटेरियल मध्ये लाइनिंग्स असतात आणि थोड्या लांब लांब लाइनिंग असतात त्याच्या. जे आपण जे म्हणतो ना शिफॉन मटेरियल, त्याच्या ज्या लाइनिंग जवळ जवळ असतात पण झोमॅटोच्या थोड्याशा लांब लांब असतात. तर याचा असा डिफरन्स आहे शिफॉनचा आणि झोमॅटोचा. तर तसं तुम्हाला हे वेगवेगळे फॅब्रिक ठेवणं खूप पण गरजेचं आहे. ताई मला जे तुम्ही आता हे साडी दावताय ना, हे क्वांटिटी मध्ये पाहिजे. मी आता जर एक पार्सल घेतलं हा आणि मी घरी जाऊन तुम्हाला ह्या साड्यांचे जर ऑर्डर दिला 1000 पीस 2000 पीस, ते तुम्ही मला पाठवून देशाल का? नक्कीच नक्कीच मिळेल सर, पण त्यापेक्षा अजून नवीन नवीन डिझाईन मिळतील. बरोबर, ते मला कसे पाहायला मिळतील नवीन डिझाईन? बघा तुम्हाला स्क्रीनवर नंबर देईल मी, एक कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यांच्यासोबत संपर्क केला मग ते लोक काय करतात, तुम्हाला पीडीएफ थ्रू सर्व जे फोटो आहेत, जे प्रॉडक्ट आहेत, रेंज वाईज, क्वालिटी वाईज, साईज वाईज, पॅटर्न वाईज तुम्हाला सर्व डिटेल्स पीडीएफ मध्ये येऊन जाते. नवीन नवीन कलेक्शन आले की लगेच तुमचे जे ऑनलाईन आमची ऑनलाईनची टीम आहे ती तुमच्यासोबत कनेक्ट होत असते. मग ती तुम्हाला सांगते की सर ही नवीन डिझाईन आली आहे, ही पण तुम्ही ट्राय करून पहा म्हणून. पण ताई, आणि समजा मी आता पीडीएफ मध्ये ही साडी बघितली आणि पार्सल मध्ये कुठली दुसरी साडी टाकून दिली तर? नाही नाही नाही, तसं नसतं सर. समजा जर याच्यामध्ये समजा एखादं एक्झाम्पल तुम्ही जसं सांगितलं अगदी बरोबर आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांच्या मनात प्रश्न असतो, ते खूप ऑनलाईन कसं ते फ्रॉड वगैरे जातात, आपण बघता काय आणि येतं काय, ते विश्वास नाही पडत. मग नाही तसं नसणार आहे. समजा जर याच्यामध्ये आपल्याकडे जे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये अवेलेबल नाहीये, तर आमची जे सेल्स टीम आहे ती तुम्हाला सांगते की सर सेम नाहीये आता अवेलेबल, नवीन डिझाईन आलेली आहे, सेम मॅचिंग तुम्हाला फॅब्रिक मिळेल, डिझाईन्स मिळेल, तर ते हवं आहे का पहिले अगोदर तुम्हाला विचारलं जातं, त्यानंतरच तुमच्या पार्सल मध्ये ते ऍड केलं जातं. बरोबर. ही पण डिझाईन खूप सुंदर आहे सर. अशा साड्यांच्या डिझाईन्स आता खूप चालत आहे. म्हणजे की जर तुमच्या दुकानाला शोरूम करायचं असेल ना तर ह्या साड्या नक्कीच ठेवा, कारण की कसं असं ना याची डिझाईन तुम्ही कट बॉर्डर चेक करू शकता. बघा कट बॉर्डर आता खूप जास्त चालत आहे आणि तुम्ही जर तुमच्या महिला डिमांड करतात ना की आम्हाला अशीच साडी पाहिजे, तशीच साडी पाहिजे, लग्न सराईमध्ये आता हे साडी घातले जातात, या साड्या जास्तीत जास्त घातल्या जातात आणि त्यातले त्यात त्याच्यामध्ये मार्जिन पण तेवढी आहे सर. आपण जसं ऑफ सीझन मध्ये असतो, मग आपल्याला वाटतं की आपलं हे प्रॉडक्ट सेल नाही होणार, तर तुम्ही असं सीझन वाईज कलेक्शन ठेवले तर तुमच्या फायदेसाठी आहे. म्हणजे की कसं ग्राहकांना सीझन वाईज आपण कलेक्शन दिले, त्यामध्ये तुमचा आणि तुमच्या ग्राहकाचा पण तेवढा फायदा असतो. कारण की सीझन वाईज जे कलेक्शन विकले जातात ना तेच कलेक्शन तुम्ही ठेवा, नाही तर बाकी व्यापारी काय करतात तर सर्वच कलेक्शन भरून ठेवतात. आता हे एक्झाम्पल तुम्ही चेक करू शकता, एवढं जर भरून ठेवलं आहे अजमेरा फॅशन मध्ये, प्रत्येक सेक्शन म्हणजे वरपर्यंत तुम्हाला लेअर मिळेल जे प्रॉडक्टची. याला रिझन हेच आहे की या ठिकाणी जे कस्टमर येतात ना, वेगवेगळ्या स्टेटमधून कस्टमर येत असतात, मग त्यांच्या चॉईसच्या हिशोबाने आम्हाला प्रॉडक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. कसं आहे त्यांच्या स्टेटमध्ये कुठलं चालणार आहे. आता एक्झाम्पल आपण बघूया, जे डार्क शेडमध्ये असतात ना साड्या, ते युपी बिहार साईड चालतात, हो की नाही. या पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने युपी बिहारकडे जास्तीत जास्त जे हँडवर्क असेल, सिरोस्की असेल, डार्क शेड कलर असतात ते युपी बिहार साईड चालतात. आपल्याकडे कसं आहे दोघं साईडला म्हणजे दोघं कलर चालतात, लाईट पण आणि डार्क पण. मग तुम्ही असं मिक्स मॅच करून तुम्ही आपल्या दुकानात ठेवू शकता. पण ताई, माझे जे कस्टमर येतात ना ते कसं करता, ही साडी मी 400 रुपये सांगतो ना तर 350 300 रुपये ह्या प्राइस मध्ये मागतात. त्याच्या मला काहीतरी सांगा. हे बघा मी तुम्हाला सांगते, बार्गेनिंग आता करणं एकदम नॉर्मल आहे सर, ठीक आहे ना. तर तुम्हाला अशी प्राइस लावायची आहे स्टार्टिंगला की कस्टमर तुमच्या प्रॉडक्टला बार्गेनिंग करणारच नाही. म्हणजे फिक्स रेट ठेवा, सर्वांना एकसारखं आणि त्यात कस्टमरचा विश्वास जिंका. बरोबर. तुम्ही त्याला रेट पण चांगला देत आहात, फॅब्रिक पण चांगले देत आहे आणि मेन तर म्हणजे कपडाही चांगला देत. तुम्ही कस्टमरचा एक विश्वास जिंका, मग कस्टमरला जास्त कन्व्हिन्स करायची गरजही नसणार आहे आणि त्या कस्टमर तुमच्याकडून बार्गेनिंग सुद्धा नाही करणार. फिक्स रेट ठेवायचा आणि आपलं प्रॉडक्ट सेल करायचं. बरोबर ताई, अजून मला काहीतरी कलेक्शन दावा ना, नवीन डिझाईन दावा. हे तर आपलं झोमॅटो वगैरे तुम्ही दावले, अजून ते कढाईवर हे जे आहे ना हे तुम्हाला लेस बॉर्डर मध्ये मिळेल, तुम्ही बघू शकता. आणि असं डबल शेड मध्ये ना आता साड्या खूप चालतायत. बरोबर. आता नुसत्या बिना लेसच्या साड्या बऱ्याच महिलांनी बघितल्या असतील, पण आता लेस सोबत तुम्हाला डबल शेड मध्ये ही साडी या ठिकाणी मिळणार आहे. याच्यावर तुम्ही डिझाईन बघू शकता. याची फॅब्रिक काय असणार? याचं
जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि थोडस यावर सिमरचा टचअप दिलेला आहे बघा हा, आतमध्ये आणि shining हे आहे. जी लाईन हे लाईनला हे काय बघा म्हणतात? हे पण जॉर्जेटची लाइनिंग आहे आणि हे बरोबर. तुम्हाला सिमरचं इथे थोडंसं टचअप दिलेलं आहे. हे पूर्ण थ्रेडचं काम असणार आहे, मशीनने काम केलेलं असणार आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर. आणि अजमेरा फॅशन जे हे finishing- निघणार नाही ना ताई धुतल्यावर? बिलकुल काय प्रॉब्लेम नाही. तर नाही येणार ना नाही, साडीमध्ये? बिलकुल कस्टमर नाही. खूप येतात असं. नाही तसं बिलकुल नाही होत सर. जो पण कपडा अजमेरा फॅशन देतं गॅरंटी सोबत देत असतं. वॉशेबल आहे, तुम्ही बरोबर. रफ अँड टफ यूज करून कस्टमरला सांगू शकता की याचा कलर प्रिंट अजिबात जाणार नाही. तर तुम्ही बिनधास्तपणे इथले प्रॉडक्ट आरामशीर घेऊन जाऊन सेल करू शकता. तर नक्कीच मंडळी, तुमच्या मनातही भरपूर प्रश्न असेल. सर आले होते, सर भरपूर सारे प्रश्न घेऊन. तर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ तर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.